नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऊसाचं 100 टन ॲव्हरेज कसं घ्यायचं। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतमालाला अधिक आकर्षक दाम मिळवण्यासाठी मूल्यवर्धक करणारे कृषी उद्योग निर्माण करणे शेतकऱ्यांसाठी हितकारक होईल। साखर धंद्याने ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला असून साखरेबरोबरच अन्य उत्पादनांनीही वाढ होणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल। तर ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी नवे सूत्र कसे अवलंबायचे। महाराष्ट्रातील ऊसाचे क्षेत्र वाढवून देता दर एकरी सरासरी उत्पादकता वाढवून खर्च कमी करणे हे आपल्या ऊस शेती समोरील मोठे आव्हान आहे। या आव्हानाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जुन्या परंपरागत पद्धतीने ऊसाची शेती न करता नाविन्यपूर्ण कास धरून अधिक उत्पादन देणारे सूत्र हाताळणे गरजेचे आहे। जागतिक स्पर्धेला सामोर ठेवून आधुनिक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल। जे शेतकरी या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन यशस्वीपणे काम करतील तेच शेतकरी माल निर्यातीचे युद्ध सक्षमपणे लढू शकतील। आता साखर कारखान्यांनी निव्वळ साखरेचे उत्पादन करून भागणार नाही। जागतिक बाजाराचा तोंडाडोळा पाहून देशाची गरज लक्षात घेऊन दरवर्षी किती साखर उत्पादित करायची आणि इथेनॉल व हरित ऊर्जा किती वाढवायची याचा नियोजनपूर्वक विचार करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी लागेल। वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण व शहरीकरण, उद्योगधंद्यांचा विस्तार हे लक्षात घेता भविष्यात शेतीचे पाणी कमी होत जाणार आहे। या कमी पाण्यातून ऊसाचे अधिक उत्पादन मिळवण्याचे असेल तर ठिबक सिंचन, फर्टिगेशन, पाईपलाईन पाणी पुरवठा तंत्राचा वापर अपरिहार्य किंबहुना प्रसंगी सक्तीचाही करावा लागेल। असे चित्र आता उभे राहत आहे। तेव्हा याची वेळीच तयारी व मानसिकता आपण कायम करायला हवी। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला आता 98 वर्षे पूर्ण झाली आणि 2024 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार आहेत। 1919 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर आजचे श्रीरामपूर येथे श्री सोमय्या यांनी खाजगी क्षेत्रात पहिला साखर कारखान्याची उभारणी सुरू केली। कारखाना पूर्ण उभारून गळीताचा हंगाम सुरू करण्यास 5 वर्षे लागली। 1924 मध्ये बेलापूर साखर कारखान्याने पहिला गळीत हंगाम घेतला। त्यानंतर महाराष्ट्रात म्हणजेच तत्कालीन बॉम्बे स्टेटमध्ये 1948 पर्यंत 12 खाजगी साखर कारखाने उभे राहिले। 1932 मध्ये माळी समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन 1930च्या जागतिक मंदीतून वाचण्यासाठी माळीनगर येथे शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला साखर कारखाना माळी शुगर फॅक्टरी या नावाने उभा केला। यानंतर 16 वर्षांनी म्हणजेच 1948 मध्ये प्रवरानगर सहकारी साखर कारखाना थोर अर्थतज्ञ डॉक्टर संजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकत्रित येऊन उभा केला। भारतात राज्य असणाऱ्या इंग्रजांनी त्या काळी खोडसी बंधारा, खडवासला धरण, भाटघर धरण, भंडारा धरण प्रकल्प, नांदूरमध्येश्वर नीरा डाव व उजवा कालवा, गोदावरी कालवे यांची कामे पूर्ण केली। शेतकऱ्यांनी या धरणामधील पाणी वापरून ऊस शेती पिकवावी। आता ब्रिटिश सरकारचा फार आग्रह होता, तगादा होता, पण शेतकरी धरणाचे पाणी म्हणजेच मेलेले पाणी असं समजत होते
आणि आमची जमीन खराब होईल असं पण समजत होते. असा समज असल्यामुळे पाणी वापरायलाच तयार नव्हते. त्यामुळे धरणातील पाणी पडून राहत होते, त्याचा वापर होत नव्हता आणि सरकारला पट्टी वसूल होत नव्हती आणि उत्पन्नही मिळत नव्हते. त्याच धरणातील बांधणीवर झालेला खर्च वसूल होत नव्हता. म्हणून ब्रिटिशांनी 1931 मध्ये एक समिती नेमली आणि 1938 मध्ये श्री मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे इन्क्वायरी इरिगेशन कमिशन नेमून त्यांच्या मार्फत ऊस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सवलती देणाऱ्या धोरणांची घोषणा केली. पाणी वापरासाठी शेतकऱ्यांना सक्ती केली. धाकटपटशा दाखवून जमिनीची कागदपत्रे काढून घेतोल अशी धमकावणी दिली. त्यानंतर धरणातील पाणी वापर वाढला व ऊस लागवड होऊ लागली. पुढे या पाणी वापर हा काही भागात इतका वाढला की जास्त पाणी वापराने जमिनी खराब व शारपट झाल्या, पाणथळ व चोपण होऊ लागल्या. आता शाश्वत शेतीसाठी या जमिनीकडे लक्ष देणे गरजेचे झाले होते. ऊस हाच एक पिकातून सगळे वैभव उभे राहू शकते असे गैरसमज शेतकऱ्यांमध्ये 1960 नंतर निर्माण करून देण्यात आला आणि राज्य सरकारने आपली संपूर्ण राजकीय संघशक्ती ऊस याच एका पिकाच्या पाठीशी उभी करून साखर कारखानदारीला 1.5 व 1.9 या प्रमाणात भागभांडवलांचा पुरवठा करून वित्तीय संस्था बँका यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करून भांडवल उभारणीस हातभार लावला. 1990 मध्ये खुली अर्थव्यवस्था व मुक्त बाजारपेठ धोरण स्वीकारल्यानंतर साखर धंदाही परवाना मुक्त करण्यात आला. सरकारचे परवाना नियंत्रण उठले. खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने उभे राहिले. या सर्वांचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने आहेत आणि ऊसाचे क्षेत्र 17 लाख हेक्टरवर गेले आहे. महाराष्ट्रात 87 तालुके दुष्काळीत आणि 168 तालुके अवर्षणाव प्रवणग्रस्त आहेत. पाण्याची वारंवार टंचाई जाणवणाऱ्या भागातही हे साखर कारखाने उभे असल्याचे देशभर महाराष्ट्रातील ऊस आणि साखर कारखानदारी बद्दल सातत्याने ओरड सुरू असते. पण या ऊस शेतीचे व साखर कारखानदारीचे महाराष्ट्रात ग्रामीण भागाचा व खेड्यापाड्याचा चेहरा मोहरा बदलून मोठा विकास घडवून आणलेला आहे. कोट्यावधी लोकांना रोजगार दिलेला आहे. ऊसातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे. त्यामुळे ऊस पीक लावू नका व साखर कारखानदारी मोडून टाका हे म्हणणे सुद्धा सुज्ञ शहाणपणाचे नाही. त्याऐवजी एकरी उत्पादकता वाढवून कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार व उच्च उतारा असलेला ऊस निर्माण करायचा. ऊसासाठी ड्रीपने पाणी द्यायचे व कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त ऊस काढायचा. सर्व खते ठिबक संचामधून द्यायची. म्हणजेच खतांचा पुरेपूर व कमीत कमी वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल. उत्पादित होणाऱ्या ऊसातून गरजे एवढी साखर तयार करायची आणि उर्वरित इथेनॉल व इतर उप उत्पादने तयार करायची हे सूत्र ठेवले तर साखर धंदा शेतकरी, राज्य सरकार व देशाचाही हिताचा ठरेल असा निर्णय इथं घेण्यात आला. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की ऊस उत्पादनातून देशाची आणि शेतकऱ्यांची प्रगती कशी झाली, खेड्यापाड्याची प्रगती कशी झाली आणि ऊस उत्पादन वाढवणे हा आज काळाचा एक धागादोरा बनलेला आहे, गरज बनलेली आहे. आज काळाची गरज बनलेली आहे. शेती करणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. शेती करणे हे शास्त्र आहे. विज्ञान उपासनेमुळे ध्यानगर्भ बुद्धीचा विकास होतो. शेतीशास्त्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शेती विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड आपल्याला घालावी लागेल. शेती करणे हे एक शास्त्र आहे. मागील 10 वर्षात प्रगत झालेली ही अवस्था आहे. ती हळूहळू उत्क्रांत होत गेली असली तरी नित्य कॅलेडोस्कोपी सतत बदलती परिवर्तनशील आहे. जगभर नव्याने निर्माण होत असलेले ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोग, संशोधन यामुळे या शास्त्रात रोज काही ना काही नवी भर पडत आहे.
या नवीन व नाविन्यपूर्ण बदलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवून ते प्रत्यक्षात कृती उतरवेपर्यंत शास्त्रीयदृष्ट्या आणखी प्रगत होऊन त्याचे विकासाच्या दिशेने नवी मार्गक्रम केले पाहिजे. आपली कृती आणि नवीन संशोधनाची निर्मिती याचा एक प्रकारचा लपंडाव सतत चालू असतो. या लपाछपीच्या खेळात शेतकऱ्यांनी दमायचे नसते. उलट रोज ताजेतवाने होऊन नव्या उमेदीने नवीन ज्ञान, नवीन विज्ञान, नवीन तंत्रज्ञान संशोधनाचा पाठलाग करायचा असतो. या पाठलागीतून निश्चित काही गोष्टी हाती लागतात. या आपणहून आत्मरूप आत्मसात करून ज्ञान आपल्याला घेता येते किंवा देता येते. ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञान स्वरूप आत्मभाव कसा आहे याचा अनुभव येतो. प्रत्यक्ष कामातून तो वाढत गेल्यानंतर किती तिन्ही लोकात मावेन असा होतो. आत्मरूप विश्वरूप होतो. त्यामुळे लपता येणे आणि प्रगट होणे हे दोन्ही होत नाही. आत्मरूप आत्मानुभव पूर्ण होतो. पूर्णत्वातून पूर्ण उरते. ते शब्दात सांगता येणे शक्य नाही. त्याची अनुभूती फक्त अनुभवाची असते. त्या अनुभूतीतून चैतन्याचा गाभारा सोडून वाढू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञानाची कासधरा हे सगळ्यात महत्त्वाचे असते. ऊस शेती ही एक जैविक क्रिया आहे. ऊस शेती ही एक जैविक क्रिया आहे. त्यामुळे सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशी जोड इथं देणे महत्त्वाची आहे. बाह्य आणि अंतर्गत घटकांचा तिच्यावर प्रभाव असतो. हे सर्व घटक जेव्हा एकत्रित येऊन उच्च पातळीचा समन्वय साधत असतो त्यामुळे तेव्हाच नवी उच्चांक उत्पादनाचा गाठला जाऊ शकतो. अपेक्षित ध्येय गाठता येते. नुसते शेतात पाणी भरून किंवा वारेमाप खते फेकून इप्सित उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही. उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी आवश्यक असणारे घटक कोणकोणते आहेत याचा बारकाईने अभ्यास करून त्याचा कार्यक्षमतेने वापर करण्याचे नियोजन करावे लागते. इथे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, पूर्णानुभव, संवाद या सर्वांशी संबंध येतो. हल्ली शेतकऱ्यांचा आपापसातला संवाद, अनुभवाची देवाणघेवाण, मनमोकळेपणाने माहितीचे आदानप्रदान जवळपास थांबलेले दिसते. प्रत्येक शेतकरी जणू काही आपला स्पर्धक आहे अशी भावना त्यांच्याकडे पाहून अनुभवास येते. झाकून ठेवण्याचा गुप्त राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं आपल्या निदर्शनास येतं. प्रयत्नांचं फळ आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक शेतकरी तोच प्रयोग व त्याच चुका करीत राहतो. त्यामुळे आपल्या ऊसाचे उत्पादन हमेशाच कमी राहते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याला जर ठेस लागली, आपल्याला त्यामुळे जर उत्पादन नाही आलं तर ही गोष्ट आपण दुसऱ्याला सांगायला पाहिजे. खरे तर आता शेतीकडे पाहण्याचा जगाचा नवीन दृष्टिकोन परिपूर्ण किंवा अचूक शेती अशा प्रकारचा आहे. म्हणजेच जास्तीत जास्त चूक करायला किंवा कमी जास्त करायला इथे परवानगी नाही. शेतीमध्ये चूक करायला परवानगी नाही. सारे कसे मोजून मापून तराजूतून तोलून अशा अभ्यासपूर्ण बिनचूक शेती आणि तीही विज्ञानाच्या आधारे करणारे शेतकरी किती व कुठे आहेत? ऊस शेतीत तर असे शेतकरी आढळणे अशक्यच आहे. महादुरापास्त आहे. ऊसाची बहुतांश शेती ही ढोबळमानाने अदमासे वेळ उपलब्ध होईल आणि मजुराला वेळ असेल त्यावेळेसच, तेव्हा कालव्याच्या पाट्याला पाणी सुटेल तेव्हा या पद्धतीने केली जाते. त्यामुळे ऊसाचे उत्पादन एकरी सरासरी 25 ते 30 टन किंवा हेक्टरी 70 ते 80 टन एवढे खाली आले आहे. ऊस उत्पादनातील क्षेत्र वाढते आहे. उत्पादन खर्च वाढतो आहे
आणि उत्पादकता मात्र घटत चालली आहे. ऊस पीक आज परवडण्याचे झाले आहे. म्हणून किमान आधारभूत किंमत वाढवून द्या अशी शेतकऱ्याची मागणी सातत्याने चालू असते. त्यामुळे आता या ऊस शेतीमध्ये नवीन ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य होऊन ती काळाची गरज बनली आहे. सतत एकदा नारंदा प्रश्न विचारला, ही गोष्ट महत्त्वाची आहे. टिश्यू कल्चरचे रोप टिपरी न लावता, लागवड आपण कशी करतो, टिपरी लावतो ना, टक्कर पद्धतीनं, टिपरी न लावता टिश्यू कल्चरचे रोप लावा अशी इथं नोंद आहे. ऊसशास्त्र काय सांगतं याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत मित्रांनो. तर ऊसशास्त्र काय सांगतं आहे, जो कोणी विज्ञानाची उपासना करतो तो विज्ञानयुक्त व्यवहार करतो. खते वरून हाताने फेकून देत नाही, बरोबर ती पिकांच्या मुळाच्या सानिध्यातच देतो. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक शेतकरी म्हणतो सर साहेब खते फेकल्यावर जमतील का? नाही जमत. इथं शास्त्र सांगतंय आपल्याला, ऊसशास्त्र काय सांगतंय त्याचं आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, विज्ञानामुळे भौतिक बल वाढते आणि आपलं उत्पादन पण वाढतं. असे एक ना अनेक प्रकार आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्या. शेतकरी ऊसाचा रस व मळीपासून इथेनॉल आणि बायोफ्यूल व इतर अनेक पदार्थ आपल्याला तयार करण्यासाठी पुढे यायचं आहे. नुसत्या साखरेवर अवलंबून राहायचं नाहीये. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये बाकीचं पाहूया. लक्षात आले ऊस उत्पादनाचे सूत्र. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.